ऑस्कर 2026 अर्थात 98व्या अकॅडमी अवॉर्ड्सची नामांकन यादी जाहीर झाली आहे. भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून होमबाउंड हा चित्रपट पाठवण्यात आला होता. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडलाय. तेव्हा सगळ्यांची नजर होमबाउंड या चित्रपटाकडे होती. चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये सामील करण्यात आलं होतं. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन, अपूर्वा मेहता आणि आदर पूनावाला यांच्याद्वारा निर्मित होमबाउंड या चित्रपटाकडून भारतीयांना खूप आशा होत्या. मात्र अंतिम यादीत होमबाउंडला स्थान मिळू शकलं नाही. होमबाउंड हा उत्तर भारतातील एका छोट्या गावातील सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे, जिथं दोन मित्र पोलीस भरतीसाठी उतरतात. भरती होऊन समाजामध्ये सन्मान आणि चांगलं आयुष्य जगण्याचं ते स्वप्न पाहतात. हा चित्रपट चंदन आणि शोएब या दोघांच्या अवतीभोवती फिरणारा चित्रपट आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. मात्र जातीय भेदभाव, गरिबी आणि कोविड-19 महामारी यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात आणि हेच या चित्रपटात दाखवण्यात आले. हा चित्रपट बसारत पीर यांच्या सत्य घटनेवर आधारित असल्याचं सांगितलं जाते. इम्रान हाशमीची वेबसिरीज तस्करी नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. तस्करीला सध्या भारतातूनच नव्हे तर जगभरातून पसंती मिळते. सिरीज सध्या जगभरात नंबर 1 ला ट्रेंडिंग करते. या संदर्भात अभिनेता इम्रान हाशमी यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून इम्राननं आपला आनंद जाहीर केलाय आणि चाहत्यांचे आभार मानलेत. तस्करी सध्या 9 देशांमध्ये प्रथम क्रमांकावर ट्रेंडिंग आहे, तर 23 देशांमध्ये सध्या टॉप 10 मध्ये सामील आहे. या आकड्यांवरूनच सगळीकडे या वेबसिरीजला चाहत्यांची पसंती मिळते. तस्करीच्या यशाकडे बघून निर्देशक नीरज पांडे हे देखील आनंद व्यक्त करताना दिसले. नीरज यांच्या मते एका भारतीय वेबसिरीजला मिळणारं एवढं प्रेम खरंच खूप जास्त कौतुकास्पद आहे. सिरीजमध्ये इम्रान हाशमी सोबतच जोया अफरोज, अमृता खानविलकर, शरद केळकर, नंदिश संधू आणि अनुराग सिन्हा प्रमुख भूमिकेत आहेत. सिरीज एअरपोर्ट कस्टम आणि स्मगलिंगच्या दुनियेवर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया ही सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती आणि या चर्चेमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. तारा सुतारियाचा गायक AP ढिल्लोन सोबत एक कॉन्सर्टमधील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच तारा आणि वीर पहारियाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान वीर किंवा तारा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान तारा सुतारियानं अलीकडेच एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तारा सुतारियाची एंगेजमेंट झाली का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तारा सुतारियानं अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या फोटोमध्ये तारा खूपच सुंदर दिसते. तिच्या हातात एक काळ्या कलरचा मग आहे. ती यातून कॉफी पिताना दिसते. दरम्यान चाहत्यांचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे किंवा मगकडे नाही तर तिच्या हातातील अंगठीकडे वेधलं गेलंय. या फोटोमध्ये तारानं तिच्या डाव्या हाताच्या बोटात एक मोठी हिऱ्याची अंगठी घातली आहे. ही अंगठी सुंदर असून या अंगठीवरून तिचे चाहते तिला विविध प्रश्न विचारतायत. ताराची एंगेजमेंट झाली का अशा प्रकारचे प्रश्न नेटकरी उपस्थित करतायत. बिग बॉस मराठी सीझन 6ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळतोय. दरम्यान पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडली होती. एकीकडे वादाची ठिणगी पडले, तिथंच दुसरीकडे राधा आणि सागर यांच्यातील मजेशीर जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळते. दोघांची जुगलबंदी पाहून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होणार आहे. या दोघांनी सासू आणि सून यांचं रूप धारण करत घरातील सदस्यांना चांगलंच हसवलंय. राधा आणि सागरची जुगलबंदीला प्रेक्षक वर्गाकडूनही भरभरून प्रतिसाद मिळतोय. राधानं मजेशीररित्या सासूची भूमिका साकारली. ती आपल्या सुनेच्या आणि घरातील इतर मॉडर्न सुनांच्या तक्रारी करताना दिसते. राधाच्या अस्सल मालवणी ढंगातील संवाद फेकीनं यामध्ये अधिकच रंगत आणले. सध्या घरातील व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दोघांची केमिस्ट्री पाहून अनेकांना हसू अनावर झालंय. या एपिसोडचे प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट बऱ्याचदा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. कधी विधानांमुळे तर कधी तो वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाश झोतात असतो. आमिर खान याआधी 2 लग्नांवरून चर्चेत आला, मात्र तो पुन्हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा आहे.
आमिर खान आणि गौरी स्प्राट यांचं नाव सर्वज्ञात आहे. ते दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत असल्याची माहिती आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत गौरीसोबत असलेल्या नात्याबद्दल खूप गंभीर असून कमिटेड असल्याचं स्पष्ट केलंय. आमिर खान म्हणाला, गौरीसोबत असलेल्या नात्यात मी खूप गंभीर आहे. आम्ही दोघेही एकमेकांना कमिटेड आहोत. आम्ही वाईट आणि चांगल्या परिस्थितीत एकमेकांची साथ देतो. आणि खरं सांगायचं झालं तर मी माझ्या मनातून गौरीशी लग्न केलंय. पुढे जाऊन आम्ही लग्न करू की नाही हे माहीत नाही, परंतु हे सत्य आहे आणि याबाबत मी फ्युचरमध्ये नक्कीच निर्णय घेईन, असं आमिर खाननं स्पष्ट केलंय. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाकडून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. गँगस्टर रवी पुजारीनं 50 लाखांची खंडणी मागितली होती. आरोपीनं रेमो डिसूजाला आणि त्याच्या पत्नीला वारंवार फोन करून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान हे सगळं प्रकरण समोर येताच मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं कारवाई केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पुजारीनं 2018 साली 50 लाखांची खंडणी मागितली होती. याच प्रकरणात त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 5 वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यापासून आरोपी रवी पुजारी हा तुरुंगातच होता. दरम्यान रेमो डिसूजाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली नाही. दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला 22 जानेवारीला न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयानं या आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आणि सध्या तो अटकेत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी याच प्रकरणातील आरोपी सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून पुजारीनं रेमो डिसूजा आणि त्याच्या पत्नीला धमकी दिली. ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत आरोपी रवी पुजारीनं रेमो डिसूजा आणि त्याची पत्नी लिझेल डिसूजाला धमकी दिल्याचं समजतंय. जगभरात दररोज अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. मात्र काही चित्रपट असे असतात की त्यांची कथा प्रेक्षकांना इतकी आवडते की प्रेक्षक ते बघण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. असाच एक हॉरर चित्रपट ज्याची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. या चित्रपटानं 3255 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि या चित्रपटानं टायटॅनिक चित्रपटाला टक्कर दिली आहे. अशातच आता या चित्रपटाला 16 ऑस्कर पुरस्कार मिळालेत. कोणता आहे हा चित्रपट ज्याच्याबद्दल आम्ही तुमच्याशी बोलतोय? तो चित्रपट बॉलिवूड चित्रपट नसून हॉलिवूड चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही पाहिलं असेल की हॉलिवूडमधील हॉरर चित्रपटांना सहसा ऑस्करमध्ये फारसं महत्त्व दिलं जात नाही. मात्र यंदा हे धोरण बदलताना दिसतंय. सिनर्स हा हॉलिवूड हॉरर चित्रपट सध्या ऑस्करच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. 98व्या अकादमी अवॉर्डसाठी तब्बल 16 नामांकनं मिळवत या चित्रपटानं इतिहास रचलाय. जे.पी. दत्ता यांचा सुपरहिट बॉर्डर या चित्रपटाचा सिक्वेल बॉर्डर 2 आज थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली होती. त्या जोरावर बॉर्डर 2 ची ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा दमदार झाली. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चांगलीच गर्दी केली होती. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी सोशल मीडियावर त्याबद्दल रिव्ह्यू लिहिण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांना सनी देओलचा हा चित्रपट कसा वाटला त्याबद्दल या पोस्टमधून स्पष्ट होते. बॉर्डर 2 ची कथा ही 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. 2026 या वर्षातील हा सर्वात मोठ्या सिक्वेलपैकी एक मानला जातोय. थिएटरमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर बॉर्डर 2 हा 2026 या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होईल असा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. याचाच अर्थ अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय. तर आता टी टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय, पण अशाच हलक्या फुलक्या आणि मजेदार बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.